नमस्कार, मी कविताच टेस्टी फूडमध्ये सर्व खवय्यांचे पुन्हा एकदा स्वागत करते। आज आपण उन्हाळी वाळवणीच्या पदार्थांमधील मिश्र डाळीचे सांडगे कसे करायचे ते पाहणार आहोत। सांडगे उन्हाळ्यात बनवून आपण वर्षभर यापासून सुकी व रस्याची दोन्ही प्रकारच्या भाज्या बनवू शकतो। सांडगे चवीला खूपच छान लागतात। हे सांडगे कसे बनवायचे, यामध्ये कोणकोणत्या डाळी घ्याव्यात, डाळी कशा भिजवाव्यात, त्यांचे प्रमाण किती असावे, तसेच यामध्ये कोणकोणते मसाले मिसळावेत, सांडगे कसे तोडावेत, हे मी सविस्तर या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे। व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा। चला तर वेळ न घालवता हे सांडगे कसे करायचे ते पाहूया। तुम्ही या चॅनलला अजून सबस्क्राइब केले नसेल तर जरूर सबस्क्राइब करा, ते निशुल्क आहे। त्यासाठी मी ही मटकी एक मोठी वाटी घेतली आहे। वजनाने हे 300 ग्राम आहे डाळ। मुगाची डाळ 100 ग्राम घेतली आहे, चण्याची डाळ 100 ग्राम घेतलेली आहे। या डाळी आपण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत। आता या तिन्ही पण डाळी आपण आता एकत्र करून स्वच्छ धुवून घेणार। ही डाळ आपण 3 ते 4 पाण्याने स्वच्छ चांगली धुवून घेतलेली आहे। आता आपण ही भिजवून घ्यायची आहे। या डाळीला तुम्ही जास्त भिजवू नका। जास्त जर भिजवली ना डाळ तर मग एक उन्हाळ्याचे दिवस आहे हे, आणि त्याला फेस पण येतो आणि डाळ ना थोडीशी आंबूस पण लागायला लागते। हे माझ्या अनुभवातनं मी सांगते की नंतर मग आपले सांडगे पण ना थोडेसे आंबूस लागतात। हे जास्तीत जास्त 4 किंवा 5 तास भिजून घ्या तुम्ही ही डाळ। हे पहा, आपली डाळ 5 तास मस्त भिजून झालेली आहे। आता मी याला 2 पाण्याने परत धुवून घेते। या डाळीला डाळ मी 2 पाण्याने स्वच्छ अजून धुवून घेतलेली आहे। आता आपण ही चाळणीमध्ये काढून घेऊया। याचं आपण पूर्ण पाणी निथळून घेऊया आणि मग मिक्सर मध्ये डाळ बारीक करूया। डाळीतलं पूर्ण पाणी निथळून घेतलेलं आहे मी। आता आपण मिक्सर मध्ये डाळ बारीक करूया। ही 2 बॅच मध्ये मला करावं लागेल कारण जास्त डाळ आहे म्हणून। डाळीमध्ये मी लसूण घालते एवढा, 1 चमचाभर जिरे घालते। डाळ ना आपल्याला ही जाडसर रवाळ वाटून घ्यायची आहे, एकदम बारीक पेस्ट नाही करायची। डाळ बघा आपली वाटून झालेली आहे। ही अशी छान एकदम बारीक पेस्ट नाही केली, थोडीशी रवाळ जाडसर ठेवलेली आहे। याच प्रकारे मी सर्व डाळ अशी बारीक करून घेते। ही डाळ बघा आपली छान वाटून झालेली आहे। आता मी चवीपुरतं 1 चमचा मीठ घालते याच्यामध्ये आणि 1 चमचा लाल तिखट घालते। 1च चमचा घालते कारण आपण भाजी लाल तिखट वगैरे मसाले घालणारच आहोत ना। कोथिंबीर पण तुम्ही घाला, नक्की छान लागते या वड्यांमध्ये कोथिंबीर। भाजीला आपल्या कोथिंबीर नसली एखाद्या वेळेला घरामध्ये तर याच्यामध्येच असलेली चांगली लागतात, मस्त लागतात वडे त्याच्याने। हे सगळं सारण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। असं थोडीशी पाव चमचा एक हळद टाकते। आता आपण याचे सांडगे पाडून घेऊया। आता आपण याचे वडे पाडून घेऊया। माझ्याकडे हा प्लास्टिकचा पेपर आहे, कागद आहे, हा गव्हाचाच पोत आहे, गव्हा तांदळाचं, त्यालाच मी स्वच्छ धुवून वापरलेला आहे। तुम्ही हे सांडगे पाटावर पण छान पाडू शकतात किंवा ताट परातीमध्ये कशावर पण पाडू शकतात। हे बघा, हे सांडगे असे तोडायचे, हे 2 ह्याच्यात धरायचे आणि अंगठ्याने हे असे हे करायचे। असे छोटे छोटे सांडगे पाडा तुम्ही असे, कारण हे भाजीमध्ये शिजल्यावर ना फुलतात आणि मोठे होतात मग, त्यामुळेच हे असे छोटे छोटेच पाडलेले छान आहे। पुन्हा कोणी हे झाऱ्यानी पण पाडतात, झाऱ्यानी ना अशी शेव सारखे पडतात, पण त्याच्यापेक्षा ना हे सांडग्याची चव छान लागते। हे बघा पाडायला, हे 2 असे बोटांमध्ये धरायचं आणि अंगठ्याने हे पुढे ढकलायचं। असेच आता मी हे मेन कापड मध्ये पूर्ण पाडून घेते आणि 2 दिवस मी पंख्यामध्येच ते वाळवून घेते आणि 3ऱ्या दिवशी मग याला एक ऊन दाखवते, कारण आपला साठवणीचाच पदार्थ आहे ना, तर 1 दिवस उन्हात वाळवणे गरजेचं आहे। हे पहा, माझे मस्त सांडगे पाडून झालेले आहे। हे 2 दिवस मी पंख्याखालीच वाळवणार आहे आणि 3ऱ्या दिवशी कडक ऊन दाखवणार आहे याला। हे पहा, आपले किती छान मस्त छोटे छोटे सांडगे झाले आहे। सांडग्याला काटे किती सुंदर आलेले आहेत, कलर पण मस्त आलेला आहे।
ची भाजी पण सुंदर लागते, पातळ भाजी आणि सुकी भाजी पण आपण दोन्ही भाज्या याच्या करू शकतो. याची पण रेसिपी नक्की मी शेअर करेन. या पद्धतीने तुम्ही पण सांडगे करून पहा. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांबरोबर शेअर करा. व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपीला कमेंट्स करा. तुमच्या कमेंट्स वाचायला मला फार आवडतात. तुमच्या लाईक्स आणि कमेंट्समुळे माझा उत्साह वाढतो आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते. त्याचबरोबर तुम्ही मला फेसबुक, इंस्टाग्राम आणि पिनइंटरेस्टवर देखील फॉलो करू शकतात. त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही ही रेसिपी कोणत्या गावातून पाहताय तेही सांगा. तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा, काळजी घ्या. धन्यवाद.